संपूर्ण जग अभूतपूर्व आव्हानांच्या टप्प्यातून जात असताना 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नातून भारत जागतिक संकटाचा खंबीरपणे सामना करत आहे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या महत्त्वाच्या पॅकेजेसचं पंतप्रधानांच्या हस्ते सुरतमध्ये लोकार्पण. यामुळे देशाच्या 2 प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना उत्तम कनेक्टिव्हिटी. डिजिटल पायाभूत सुविधा क्षमतेला पाठिंबा देण्यासाठी ब्लॅकस्टोन समर्थित एअर ट्रंक कंपनी 2030 पर्यंत भारतात 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार. एअर ट्रंकच्या गुंतवणुकीमुळे क्लाउड कॉम्प्युटिंग आणि एआयसाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचं स्थान अधिक मजबूत होईल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. भारताच्या अर्थव्यवस्थेची मजबूत गती कायम. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये GDP 7.7% राहण्याचा अंदाज सांख्यिकी मंत्रालयाकडून जाहीर. भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर. व्याजदरात कोणताही बदल नाही. रेपो दर 5.25% स्थिर. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधांचा लाभ देण्याचा शासन निर्णय जारी. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर. 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3,40,00,000 रुपये मंजूर. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत नीट परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील 4,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारचे जबील आणि RSA ग्लोबल या कंपन्यांसोबत 2 सामंजस्य करार. ठाणे क्लस्टर योजना महाप्रीतकडून MMRDCकडे ठाणे जिल्हा क्लस्टर प्रकल्प व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट म्हणून घोषित करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आणि 18 वर्षाखालील आशिया हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत भारताची अंतिम फेरीत धडक.